Hello, hello. This is the My Artifact episode number 2047, 49, 2049. आजची तारीख आहे 2 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30 झाले. आज 2 ऑक्टोबर आहे. ओके, 2 ऑक्टोबर याने गांधी जयंती. असं काही स्पेशल वगैरे नाही आहे आणि मी असं काही स्पेशल वगैरे बोलणार पण नाही या गांधीजी बद्दल वगैरे. असं समथिंग जस्ट लाईक मला काय असं फारसं त्यांच्याबद्दल माहित पण नाही. हा म्हणजे थोर व्यक्ती आहे, जेवढं लोकांना माहित आहे तेवढंच मला माहित आहे. दॅट्स इट. मी थोडस स्वतःमध्ये काही चेंजेस मला दिसून राहिले. म्हणजे अगोदर नाही का मी खूप जास्त टाइम पास करत होतो. लेझी होतो. लेझी होतो का नाही माहित नाही, बट टाइमचा प्रॉपर युटिलाइज नाही करत होतो. इट वॉज लाईक दॅट की एव्हरीडे काही ना काहीतरी म्हणजे एव्हरीडे टाइम वेस्टच राहायचा वगैरे. म्हणजे मी टाइमचा प्रॉडक्टिव्ह युटिलाइज नाही करत होतो. स्वतःची पण काळजी, प्रॉपरली हेल्थवर काळजी घेत नव्हतो. आणि बट रिसेंटली माझ्यामध्ये जे चेंजेस आले, इट वॉज रिअली गुड. म्हणजे मी माझ्या कामामध्ये एकदम जस्ट लाईक असं होऊन राहिलं ना, म्हणजे जेव्हा तुम्ही काम करता आणि तुमचं काम चांगलं होत आहे, लोक तुमची तारीफ करत आहे, यू फील लाईक दॅट. म्हणजे असं होते आणि असं होऊन राहिलंय. म्हणजे कसं आहे, मी व्हिडिओ चांगला बनवत आहे, मी रोज काम पण करत आहे, लोक माझी प्रशंसा पण करत आहे वगैरे वगैरे. म्हणजे अजूनपर्यंत आलेला नाहीये. बट म्हणजे मला माहित आहे पैसा तर येणारच आहे. दॅट्स इट. बट इट वॉज लाईक दॅट की आपण आपल्या कामावर जेवढा फोकस राहू ना, दॅट्स इट. इन द एंड मॅटर काय करते की तुम्ही काय करता. इन द एंड कोणी असं विचार नाही करत, कोणी म्हणत नाही की तुम्ही किती पैसा आहे, की तुम्ही किती पैसा आहे काय. पैसा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे लाईफ मध्ये. ऑब्विसली सर्व्हाइव्ह करण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी पैशाची गरज असतेच. येस. बट जे सॅटिस्फॅक्शन असते ना, ते कधी पैशाने भेटत नाही. म्हणजे इट वॉज लाईक दॅट. असं म्हणता नाही येत म्हणा, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी पैशाने पण विकत घेता येते. म्हणजे जस्ट लाईक मला कॅमेरा पाहिजे, तो मी कॅनन 1DX Mark III US 1DX Mark III कॅमेरा घेतला असता विथ सिग्मा प्राईम लेन्स 50mm विथ TGI Ronin गिम्बल. ओके. तसं जर हे इक्विपमेंट मला सॅटिस्फॅक्शन नाही भेटन, म्हणजे कोणाची प्रसिद्धी वगैरे नाही, हे मला पैशानेच घ्यावं लागेल. ओके. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत जे पैशाने विकत घेते, त्याच्यानंतर सॅटिस्फॅक्शन भेटते म्हणा, असं नाही म्हणते, असंही म्हणता येते. बट इट इज लाईक दॅट की हे जे सॅटिस्फॅक्शन भेटते ना, हे सॅटिस्फॅक्शन फ्रॉम निर्जीव वस्तूकडून भेटते. म्हणजे कॅमेरा घे किंवा मोबाईल घे किंवा गाडी घे किंवा घर घे, जे काही गोष्टी म्हणजे ह्या जे तुला सॅटिस्फॅक्शन देईल ना, हे निर्जीव वस्तू देईल. ओके. याचं सॅटिस्फॅक्शन असते, मी नाही ना म्हणत, असते, बट कमी वेळेसाठी असते. म्हणजे की तू कॅमेरा घेतला, तू हप्ताभर किंवा महिनाभर त्याला वापरला, इट वॉज रिअली गुड वगैरे वगैरे, मग त्याच्यानंतर त्याच्याबद्दलचं प्रेम हळूहळू कमी होत जाते. किंवा एखादी गाडी घे किंवा एखादी घर घे वगैरे, याचा लिमिटेड पिरियड ऑफ टाइम मध्ये त्याचा इंटरेस्ट राहतो. मग त्याच्यानंतर इट वॉज बिईंग लाईक नॉर्मल. बट समज जर असा एक व्यक्ती आहे, म्हणजे तुमचा फ्रेंड आहे, ओके, जो फ्रेंड नाही म्हणजे असा कोणतरी व्यक्ती जो तुम्ही जे काम करता ते त्याला खूप आवडते. ओके. ही यूज टू फॉलो वगैरे वगैरे, आणि समहाऊ समडे तो कुठेतरी भेटला आणि त्यांनी म्हणलं, यार मला तुमचं काम आवडलं, इट वॉज रिअली ग्रेट वगैरे, आणि चार चौघामध्ये त्यांनी असं म्हणलं की
यांचं जे काम आहे इट वॉज सो मच अमेझिंग, सो मच म्हणजे तुझी तारीफ केली. तर हे जे सॅटिस्फॅक्शन असते ना, इट वॉज रिअली गुड. या आणि हे एंडलेस आहे. या म्हणजे जेव्हा पण तू याच्याबद्दल विचार करशील ना, इट फील्स गुड. या म्हणजे जेव्हा पण तो मोमेंट तू विचार करशील, त्या मोमेंट जबरदस्त बनून जाईल. या इट वॉज सो मच अमेझिंग. या सो आणि हे जे सॅटिस्फॅक्शन भेटते ना, हे सॅटिस्फॅक्शन भेटते फ्रॉम लिव्हिंग थिंग्स लाईक सजीव लोकांकडून, म्हणजे स्पेशली फ्रॉम एक दुसऱ्या व्यक्तीकडूनच. या सो दॅट्स रिअली अमेझिंग. या सो अशाच प्रमाणे मला हे सजीव लोकांकडून जे सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते भेटून राहिलं. एवढे जास्त प्रमाणात वगैरे नाही भेटत आहे. येस, म्हणजे असं नाही का कोणी वगैरे असं एकदम म्हणून राहिलंय की नाही, इट वॉज म्हणजे असं मी गेलो वगैरे तसं म्हणतात, जय भीम वगैरे घेतात, म्हणतात, बोलतात, तुमचा व्हिडिओ खूप जबरदस्त झाला वगैरे वगैरे. त्या दिवशी तो राजदीप आला, त्यांनी म्हणलं होतं काय व्हिडिओ जबरदस्त झाला म्हणे तुझा म्हणे. इव्हन प्रीतीताईचा फोन आला होता, मयूर डहाके, खूप जणांनी त्यांनी स्टेटस पण ठेवलं होतं वगैरे वगैरे. इट वॉज गुड. या आता श्रेयसचा व्हिडिओ मी बनवून राहिलोय, याच्यामध्ये पण मी खूप जास्त मेहनत घेत आहे. इट वॉज लाईक दॅट की मला डेफिनेटली माहित आहे की मी जे काम करीन ना त्याच्यामध्ये म्हणजे माझं काम म्हणजे स्टार्टिंगच्या ह्याच्यामध्ये म्हणजे स्टार्टिंगचे जे व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये ते व्हिडिओ का एवढे पॉप्युलर नाही झाले, म्हणजे की हे व्हिडिओ पॉप्युलर झाला तो हायपर लॅब्सचा व्हिडिओ. हाय या इट वॉज लाईक दॅट का त्याच्यामध्ये मेहनत नाही घेतली, मेहनत घेतली रे. या म्हणजे मेहनत घेतली, बट कसं आहे की तुम्ही बिगिनिंग मध्ये काम करता तर तेव्हा तुम्ही एक प्रकारे खूप जास्त लो असता. लो म्हणजे खूप ग्राउंड लेवलवर. तेव्हा तुम्ही मेहनत तर घेता, बट ते मेहनत आहे ना ती बहुत कमी असते. स्टार्टिंगचे 3-4 व्हिडिओ ते असेच असतात जे एक प्रकारे लोकांना फक्त जस्ट म्हणजे स्वतःला समजून घेण्यासाठी कशाप्रमाणे व्हिडिओ बनवतात वगैरे. मग त्याच्यानंतर हळूहळू स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट आणत जायचे आणि त्यानंतर करत जायचं. राईट, त्यामुळेच एक प्रकारे स्वतःची पण डेव्हलपमेंट होते. आज ऍक्च्युली काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये म्हणलं होतं की टाइमचा प्रॉपर युटिलाइज करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. या म्हणजे जर मला बिगिनिंग टू एक्सपर्ट कडून म्हणजे मी कालही सांगितलं होतं, आजही सांगतो, मी असं बार बार रिपीट करतो ना, त्यामुळे नाही का माझ्या डोक्यामध्ये तो शब्द खूप जास्त वेळ राहतो. आणि इट वॉज रिअली नाईस टू मी. विच वर्ड इज दॅट? मी माझे काही मेंटर्स आहे ना की असे लोक ज्यांना मी असं एक प्रकारे मोठं मानतो की त्यांचं जे काम आहे त्यांच्याकडून मला काम शिकायचं. म्हणजे असं की जस्ट लाईक मेंटर आणि काय होतं यार, व्हॉट इज मेंटर? मेंटर आणि टीचर नाही म्हणत. टीचर म्हणजे जो तुम्हाला शिकवत आहे. मेंटर याने जो तुम्हाला शिकवत पण आहे आणि तुम्ही त्याला फॉलो पण करत आहे, म्हणजे त्याच्या कामाला तुम्ही फॉलो पण करत आहे. सो इट इज दॅट थिंग. तर दोज आर फुल टाइम फिल्म मेकर्स. ओके, त्यांचं एक युट्यूब चॅनल आहे, त्यांचं नाव आहे पार्कर वॉलबॅक, जेम्स वाइजलर आणि लँडन बाय द वे. यांचं काम वॉज सुपर अमेझिंग. मी यांच्यापेक्षा अजून चांगलं काम बघितलंय म्हणा, या ऑब्विसली, बट मला मग त्यांनी काही मला प्रॉपरली सांगितलं नाही. बट या 3 जणांनी मला एक गोष्ट सांगितली, मला नाही, जस्ट लाईक त्यांनी युट्यूबवर असं एक गोष्टी म्हणले. कोणती की तुम्हाला म्हणजे समजा तुम्हाला वाटते की तुम्ही एक फिल्म मेकर आहात, ओके, तर तुम्हाला ऍटलिस्ट बिगिनिंग टू एक्सपर्ट पर्यंत पोहोचण्यासाठी ऍटलिस्ट 10,000 घंटे इन्व्हेस्ट करावं लागेल. याच्यामुळे काय होते, जेव्हा तुम्ही 10,000 घंटे तुमच्या लाईफमधून 10,000 घंटे तुम्ही या गोष्टीवर एका गोष्टीवर फोकस राहता,
तेव्हा तुम्ही एक एक्सपर्ट बनजाल. तर मग मी काल विचार केला की 10,000 घंटे जर मी इन्व्हेस्ट करतो तर मला किती वेळ लागेल. या तर काल मी कॅल्क्युलेट केलं आणि मला रफली कॅल्क्युलेशन भेटलं ऑलमोस्ट 5-5.5 वर्ष. या म्हणजे जर मी एव्हरीडे 8 घंटे काम केलं, 8 घंटे एव्हरीडे, ओके, तर मी 5 ते 5.5 वर्षामध्ये एक एक्सपर्ट व्यक्ती बनेन. या 5 ते 5.5 वर्ष. सो विचार कर, इट वॉज सो मच थिंग्स. या तर माझा हाच मेमो सुरू आहे का जस्ट लाईक आपण काम करू ना तर आपण दिवसभराचे 8 घंटे तरी आपल्या कामामध्ये इन्व्हेस्ट करू. त्यामुळेच आपण एक बिगिन टू एक एक्सपर्ट बनू. या सो आज मी केला यार. या डेफिनेटली केला. आज सकाळी पण केला, दुपारी पण बसलो, दुपारी पण केला. या इट वॉज लाईक दॅट. मी कॅल्क्युलेट तर नाही केलं, बट इट वॉज लाईक दॅट की मी टाइम वेस्ट नाही केला. या आणि मोस्ट ऑफ द टाइम मी होतो माझ्या डेस्कवर आणि माझं काम झालं पण. या आज म्हणजे ऑलमोस्ट कम्प्लीट सॉन्ग पूर्ण कम्प्लीट झालं. ओके, मी पूर्ण सिंक्रोनाइज केलं, सगळं अरेंज केलं वगैरे वगैरे, सगळे सीन कट हे करून टाकले, बरोबर ठेवले मी. ओके, आता बस फक्त लिरिक्स लिहिणं बाकी आहे. लिरिक्स लिहिणं, त्याला ॲनिमेशन देणं आणि मग त्याच्यानंतर आहे डुडल्स. या पण डुडल्सच्या बिगिनिंगच्या अगोदर आपल्याला थोडेसे त्याचे डिझाईन्स त्याला दाखवावं लागेल सिरियसला आणि मग प्रोसेड. सो या म्हणजे आज मी काम केलं, इट वॉज रिली गुड. त्याच्यानंतर कसं की संध्याकाळी नाही का मला थोडंसं खेळणं आवडतंय. आय लाईक टू प्ले, आय लाईक टू बीइंग, म्हणजे एक प्रकारे स्वेट, थोडासा घाम वगैरे आला ना तेव्हा मला थोडं बरं वाटतंय. सो युजली काय की ग्राउंडवर गेलो ना तर प्रॉब्लेम असा होते की मित्रांसोबत राहिलं ना घाम मात्र येतो कमी. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की ग्राउंड आहे ओलं चिखल, तर त्यामुळे धावता येत नाही. ओके, त्यानंतर उडते बॅडमिंटन. तर बॅडमिंटन खेळायच्या वेळी 2 रॅकेट आहे. जर मी गेलो 3 जण जाते, म्हणजे मी, बादल, प्रशिक. आता जर याच्यामध्ये काय होते की हा ठीक आहे खेळता येते, मजा पण येते, बट हे कसं एक प्रकारे म्हणजे तो फील नाही येत, तो म्हणजे कसं घाम, स्वेट वगैरे. या धावण्यामध्ये जे फील असते ना, राईट. तर मग काय आणि वेळ पण टाइम पण खूप जातो यार. म्हणजे कधी कधी पुटण्यांचं मन झालं की चला बा चाय प्यायला जाऊ, तर चाय प्यायला निघाले का ऑलमोस्ट करीब 8 वाजूनच जातात. या रफली वॉज लाईक दॅट की 5:30 ते 6:30, 6:30 ते 7:30. या आणि ऑलमोस्ट 8 म्हणजे करीब 2.5 घंटे तरी जातात जर मी ग्राउंडवर गेलो तर. या बट जर इन्स्टेड ऑफ ग्राउंडवर गेलं, जर मी घरी स्किपिंग करत आहे किंवा हायवेवर जाऊन रनिंग करत आहे, तर स्किपिंग मध्ये इतकं जास्त घाम येत नाही, कारण इट्स अ कंटिन्यू मध्ये नाही होत आहे. बट रनिंग मध्ये खूप भयानक घाम येतो. आज ऍक्च्युअली मी फील केलं. यस, आज काय गेलं, जस्ट मी माझे स्पोर्ट्स शूज घातले, मागच्या रस्त्याने बायपासनी गेलो धावत धावत. ओके, थांबलोच नाही मी, कंटिन्यू धावत धावत होतो. धावताना कसं आहे की स्टार्टिंगला बहुत जास्त दम फुलते, बहुतच जास्त. यस, इट वॉज लाईक दॅट की आपण थांबून जाऊ वाटते, बट थांबू नका तुम्ही. या तुम्ही थोडीशी स्पीड स्लो करा तुमची, बट चालत राहा कंटिन्यू. या आणि श्वास आहे ना तो नाकाने घ्या, तोंडाने घेऊ नका. म्हणजे तोंडाने घेतला की तुम्हाला लवकर जास्त थकवा येतो, तर बेटर आहे की नाकाने श्वास घ्या. या तोंडाने श्वास बिलकुल नाही घ्यायचा आणि कंटिन्यू धावत राहायचं. सो यू जस्ट लाईक दॅट की स्टार्टिंगचे 15 किंवा 20 मिनिट घे कंटिन्यू, थोडस पेन होते, दुखते वगैरे. या मग 15 ते 20 मिनिटानंतर मग काहीच वाटत नाही. मग त्याच्यानंतर अर्ध्या घंट्यानंतर तर मग काहीच वाटत नाही, कुछ भी नाही. या मग तुम्ही तुमच्या याने धावत राहा ज्या स्पीडनी, बस कंटिन्यू. मग तुम्हाला किती मोठं डिस्टन्स आहे ना, बस तुम्ही धावत राहा. मग त्याच्यानंतर तुमचा स्टॅमिना काम करतो. म्हणजे कसं की स्टार्टिंग मधील असते ते पेन असते, म्हणजे तिथपर्यंत बॉडी एक प्रकारे त्या
त्या पोझिशन पर्यंत जासाठी. या एकदा ती त्या मोमेंटवर चढली म्हणजे त्या पोझिशनवर गेली का मग काही वाटत नाही. या यू जस्ट लाईक रन. या सो आय वॉज रन. या मी तिथून आलो, मला वाटलं काही वापस येताना मी जास्त थकून जाईन, बट नो, मी थोडस थांबलो पण. आणि देन असं फील झालं की अरे यार, मला धावण्यात बेटर वाटून राहिली इन्स्टेड ऑफ पैदल चालण्यामध्ये. फटाकसे मी धावायला लागलो. तर इट वॉज गुड. या आणि खूप सारा घाम निघाला. या आणि जेवढं जास्त स्वेट निघन इट वॉज रिअली मच बेटर. सो आलो, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली. ओके, थोडस कामावर बसलो पुन्हा. ओके, आणि त्यानंतर आता जेवण केलं. आता आर्टिफॅक्ट एपिसोड बस आता झालं. तेच ऐकल्यात आपलं 10 वाजता पूर्ण काम शटडाऊन होऊन जाते. या म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड बनवला की झालं. मग आता केव्हा झोपतो केव्हा नाही. कारण कसं आहे की दिवसभर काम केलं, संध्याकाळी रनिंग केली वगैरे, तर याच्यामध्ये कसं आहे बॉडी फुल हे जास्त होऊन जाते. आणि इम्पॉर्टंट हेच आहे डूड, या की कसं आहे की तुम्ही रात्री लवकर झोपा. 10-11 वाजता जरी झोपले ना, तुम्ही सकाळी 5-5:30 किंवा 6 वाजता आरामात उठून जाता. आरामात जाग लागते. काही काही तुम्हाला अलाराम लावायची गरज नाही, काही नाही. तुमचं प्रेशर आहे ना ते आपोआप अलाराम सारखं लागते. या तुम्ही सकाळी उठता, प्रेशर करता, बाश. सो आणि दिवसभर एकदम फ्रेश राहते यार. या समजा जर मी दुपारी झोपलो ना तर प्रॉब्लेम काय होते का रात्री मी 1-2 वाजेपर्यंत जागी राहतो. या मी माझ्यासोबत असं होत होतं जेव्हा मी नाही का वगैरे म्हणजे नागपूरमध्ये होतो वगैरे, तेव्हा आता ऑफिसमध्ये राहायचं म्हणा असं काही नाही. पण समजा मला असं फ्री टाइम भेटला तर दुपारी झोपायचो मी. या आणि रात्री खूप वेळ असं जागी राहायचो. बट दॅट इज नॉट गुड. या म्हणजे हेल्थ साठी पण चांगलं नाही वगैरे वगैरे. इतक्यात मी हेल्थची थोडी काळजी घेऊन राहिलो. या म्हणजे कसं आहे की हेल्थ म्हणजे का नाही घेऊ, व्हाय नॉट. या कारण हेल्थमुळे आपली हेल्थ, कारण जोपर्यंत हेल्थ आहे तोपर्यंत आपण आहे, आपले ड्रीम्स आहेत, सगळ्या काही गोष्टी अचीव्ह करू शकतो. समजा जर आपली हेल्थच नाही राहील तर आपण काहीच करू शकत नाही, बिकम हेल्पलेस. सो हेल्थ इज रिअली इम्पॉर्टंट. ओके, आणि समजा जर या हेल्थनी समजा जर मी चांगला दिसून राहिलो आहे किंवा माझ्या चेहऱ्यावर चांगला ग्लो येत आहे किंवा इट वॉज लाईक दॅट माझी हाईट वाढत आहे, तर व्हाय डोंट आय डू दॅट? का नाही करू? लोक म्हणजे असं वाटत असेल की शो ऑफ करता वगैरे. कोणी लोक काहीच म्हणत नाही रे, फक्त पाहतात लोक, दॅट्स इट. ट्रस्ट मी, कोणीच काय म्हणत नाही. या हे फक्त तुझ्या मनात तो असतो की लोक काय म्हणतील. या कहने वाले लोग है, कुछ भी कहेंगे, उनका काम है कहना. सो आणि ऍक्च्युली कसं आहे, मी हे आता थोडसा विचार करणं सोडून देत असं लोक काय विचार करतात. या आय वॉज लाईक डुईंग व्हॉट आय डुईंग. या आणि वन थिंग इज दॅट की मी काफी एकदम असं फील करून राहिलोय की हा मी कुछ अच्छा काम कर रहा है. या याने की माझ्या लाईफ मध्ये समोर अजून खूप चांगलं होणार आहे, यासाठी मी स्वतःमध्ये काही ना काहीतरी प्रिपेअर करून राहिलो. सो येस, इट डज फील सो गुड. या सो आज ते एवढंच, आजचं काही आहे नाही फारसं. ओके, हा अजून एक गोष्ट मला थोडी सांगायची होती. एक असा एक टॉपिक जो आपल्या माझ्याशी रिलेटेड नाही, हा सोसायटीशी रिलेटेड आहे. म्हणजे मी ज्या सोसायटीमध्ये राहतो, सोसायटी म्हणजे की आपला देश वगैरे भारत. युजली काय आहे की म्हणजे 1-2 दिवस झाली एक न्यूज जी ट्रेंडिंग सुरू आहे. हाथरस हे जे एक शहर आहे युपी मध्ये, तिथे एका मुलीवर बलात्कार केला, गँगरेप केला गेला. या आणि राजस्थानमध्ये पण अशी सिच्युएशन झाली. येस, गँगरेप केलं, म्हणजे रेपिस्ट आहे, त्यांनी तिचा जीभ आहे ना ती कापली. ओके, गँगरेप मध्ये त्यांनी जे काही, म्हणजे गँगरेप मध्ये मी असं म्हणतो की गँगरेप जस्ट गँगरेप, बट इट वॉज नॉट. या युजली मी डिटेल्स मध्ये गेलो ना तर इट वॉज सो शॉकिंग. मी थोडस डिटेल मध्ये जातो. ओके, गँगरेप मध्ये काय करतात की मोर दॅन वन मेल एका फिमेलला
फिमेलला मला शब्द नसून राहिला, म्हणजे संपर्क येतात, शारीरिक संपर्क करतात, कधी कधी 3 किंवा 4. ओके. अशा वेळेस काय होते की बाईचे जे जेनेटल्स आहेत ना, बाईचे जेनेटल्स नसतात, सॉरी, बाईचे जे वजायना असतात ना, ओके, तर या गँग रेप मध्ये काय होतात की तेव्हा मेल म्हणजे जे पुरुष आहे, जे रेपिस्ट आहे, ते तिच्या वजायनामध्ये ते त्यांचा पिनिस घालतात. ओके, ड्युरिंग द सेक्स इज ऑल्सो सेम, बट याच्यामध्ये गँग रेप मध्ये मोर दॅन 1 पर्सन असले ना, त्याच्यामुळे काय करतात की एका सोबत 2-3 जण त्यांचा जो पेनिस आहे ते तिच्या वजायनामध्ये टाकतात. म्हणजे डबल पेनिट्रेशन, समटाइम्स ट्रिपल पेनिट्रेशन. या, आणि हे खूप दर्दनाक असते, बहुत जास्त. समटाइम्स ब्लड निघते किंवा चिरा लागतो. इट वॉज, या, कारण जो रेपिस्ट असतो तो जिच्यासोबत तो रेप करत आहे तो काही विचार करत नाही. ही वॉज डुईंग रेप. या, तर त्यामुळे तो तिची काहीच काळजी करत नाही. सो ही वॉज डू दॅट थिंग. इट वॉज रिअली हॉरिबल. समटाइम्स ऑन द माउथ, तोंडामध्ये पण, वजायना, ॲनस याने जे आपलं ढुंगणाचं जे छेद असते ना त्याच्यामध्ये पण. या, इट वॉज रिअली हॉरिबल सिच्युएशन. बहुत ही बेकार सिच्युएशन असते फॉर अ फिमेल गँग रेप मध्ये. त्यानंतर काय होतात की समजा मेल थकले, म्हणजे 3-4 मेल ते फुल अब्यूज करतात फिमेलला, बहुत ही बेकार पद्धतीने अब्यूज करता. या, यू कुडंट सी इट. या, तुम्ही पाहू शकत नाही, बट ते लोक तशाप्रमाणे करतात. दे आर जानवर. बट मी इथे डिटेल थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो की एकदा पुरुषांचं पूर्ण झालं त्याच्यानंतर काय की त्यांना भीती असते की समहाऊ ही जी मुलगी आहे ही समोर जाऊन एक्सपोज करेल आपल्याला की या व्यक्तीने माझ्यासोबत असं असं केलं. तशा परिस्थितीमध्ये रेपिस्ट काय करतात, तिला मारण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतात. म्हणजे कशाप्रमाणे तिला मारता येईल बा. या, तर बाय सेक्शुअल थ्रू पण मारण्याचा प्रयत्न करतात. सेक्शुअल थ्रू म्हणजे आता कसं आहे की इट वॉज, मला सांगताना इतकं वाईट वाटून राहिलं, बट तरी असं झालंय. या, कधी कधी काय होते की फिमेलच्या म्हणजे जे विक्टिम आहे तिच्या वजायनामध्ये पाईप घालतात. या, पाईप जो असतो ना, PVC पाईप, तो टाकतात. इट वॉज सो क्रुशल वे. इतकं बेकार असते ते. विचार कर, पाईपचे जे थ्रेड्स असतात ते छिलून नसतात. इट वॉज, हा जो अब्यूज करण्याचा जो तरीका आहे ना, इट वॉज रिअली बहुत ही बेकार बहुतच बेकार. यार, ते कधी कधी PVC पाईप टाकतात त्यांना, जी कारण रेपिस्ट लोकांना त्यांना तर त्या मुलीला, त्या विक्टिमला तर मारायचंच आहे, तर बाय सेक्शुअली मारण्याचा प्रयत्न करतात. ओके. ऑब्विसली अशा परिस्थितीमध्ये मुलीची हालत खूप कठीण होऊन जाते जगणं, बट शी विल सर्व्हाइव्ह. या, तरीही त्यांना भीती असते. तर मग काय असतात की या हाथरस कांडमध्ये काय झालं की त्यांनी ही सगळी प्रोसेस केली. ओके, गँग रेप आणि देन सेक्शुअल अब्यूज वगैरे या साऱ्या गोष्टी केल्या, ज्यांना वाटेल ते केलं. त्यानंतर एक रिअल फॅक्ट काय झाला की तिचं जी जीभ आहे ना, ती जीभ बाहेर काढली आणि कापली. व्हाय? कारण तिने या साऱ्या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे म्हणून. ओके, हे तर झालं, रेपिस्ट लोकांनी या सगळ्या गोष्टी केल्या. ओके, याच्यामध्ये पोलीस पण इन्व्हॉल्व होती बरं. या,
याच्यामध्ये काय केलं गेलं, आता आय डोंट नो हु आर द विक्टम वगैरे वगैरे, बट पोलीस कशी इन्व्हॉल्व्ह होती आय डोंट नो. यांचा काहीतरी पॉलिटिकल सपोर्ट होता, समथिंग लाईक दॅट, जे रेपिस्ट होते ना त्यांचा. तर विदाऊट ए पोस्टमॉर्टम, म्हणजे एक प्रॉपर म्हणजे कोणत्याही विक्टमचं, जे रेपिस्ट विक्टम असते ना, त्यांची डायग्नोसिस होते की त्यांना कशाप्रमाणे रेप केला आहे, काय केलं आहे, कुठे कुठे छळलाय वगैरे वगैरे. या तर असं नाही झालं पाहिजे. म्हणजे पोस्टमॉर्टम केव्हा होते, जेव्हा विक्टम मरते तेव्हा. ओके, कारण तेव्हाही पोस्टमॉर्टम होते ना, म्हणजे तेव्हाही तिच्या अंगावरचे जे डाग आहे किंवा तिच्या अंगावरचे जे जखमा आहे ते पण रिप्रेझेंट करतात की या मुलीसोबत रेप झालाय. तर ऑब्विसली अशा परिस्थितीमध्ये म्हणजे म्हणजे आता तर विक्टम मेलीच आहे ना. या तिचा म्हणजे जीभ कापली, सेक्शुअल अब्युज केला, ऑब्विसली शी वॉज कम्प्लिटली डेड, या मेलीच ती. या तरीही तिच्या बॉडीवर असे काही मार्क्स होते जे रेप्रेझेंट करत होते का ती तिच्यावर रेप झालाय बा. तर हे डाग मिटवण्यासाठी समहाऊ रेपिस्टनी पोलीसची मदत घेतली. या म्हणजे हे रेपिस्ट आहे, यांचा काहीतरी कॉन्टॅक्ट होता वगैरे, समथिंग आय डोंट नो. तर पोलीसवाल्यांनी ऍज अ पोस्टमॉर्टम करायचा आहे बा, या दृष्टिकोनाने त्या विक्टमची बॉडी उचलली आणि जाळून टाकली विदाऊट ए परमिशन. जे अंतिम संस्कार असते ना, ज्याच्यामध्ये अंतिम संस्कार असते ना, हे फॅमिली देत असते या युजली. तर याच्यामध्ये फॅमिलीला कोणालाच सांगितलं नाही गेलं. या रात्रभरात तिच्यावर सेक्स करण्यात आला, गँगरेप करण्यात आलं, सेक्शुअल अब्युज करण्यात आलं, तिला हर्ट करण्यात आलं, तिची जीभ कापण्यात आली. आफ्टर दॅट शी विल डाय. त्यानंतरही तिला जाळून टाकलं, या विदाऊट टेलिंग. तिच्या फॅमिली मेंबरला काहीच सांगितलं नाही आणि तिला जाळून टाकलं. यामध्ये जेणेकरून पूर्ण एव्हिडन्स खतम होऊन जाईल बा या दृष्टिकोनातून. आणि हे सारी गोष्टी एखाद्या रेपिस्टनी केली असेल तर चलो आपण मानून घेऊ, या की हा चलो एक रेपिस्ट आहे, तो एक दरिंदी आहे, जानवर आहे, तर चलो आपण हे एक्सपेक्ट करून घेऊ. बट वी डिडंट एक्सपेक्ट का याच्यामध्ये पोलीस पण इन्व्हॉल्व होती. आणि पोलिसनी हे केलंय बरं. ह्या पोलिसांनी त्या विक्टमच्या बॉडीला आग लावली पेट्रोलनी. या इट वॉज नॉट लाईक दॅट की असं काड्या वगैरे लावून, नो नो नो. एका खेतमध्ये जाऊन, शेत वगैरे आहे तिथे जाऊन त्यांनी विक्टमच्या बॉडीवर पेट्रोलचा छिडकाव केला. आणि जे कुटार असते ना, कुटार तुम्ही बघितलंय का, जे गाय वगैरे खातात ते कुटार, ओके, जे एक प्रकारे सडलेलं असते. ओके, सडलेलं कुटार, सडलेलं नसते रे, इट वॉज, ते जळतात लवकर. ओके, आता यू नो दॅट, या तुम्ही बघितलं असेल पण शब्द नाही माहित. त्याला म्हणतो कुटार, जे गाय किंवा म्हैस खातात वगैरे. ओके, ते गवत नसते बट समथिंग लाईक दॅट, ज्वारीचं असं एक प्रकारे. ओके, कुटार. या तर ते कुटार पहिले बॉडी टाकली, त्याच्यावर कुटार टाकलं, त्याच्यावर फुल पेट्रोल टाकलं 4-5 लिटर आणि तिला जाळण्यात आलं. आणि हा जो कांड झाला ऑलमोस्ट करीब 15-16 सप्टेंबरला. ओके, आणि इट वॉज रिअली हॉरिबल सिच्युएशन. या आणि हे सगळं कुणी केलं, या हे सगळं पोलिसांनी केलं. पोलीस प्रशासन, युपीतले जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी केलं. म्हणजे रेप तर रेपिस्ट लोकांनी केला, बट जे विक्टम, जे विक्टमला जाळण्यासाठी जो केला ना, तो पोलीस प्रशासन, युपीचे जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी केलं. त्याच्यानंतर ऑब्विसली ही न्यूज आता रिसेंटली बहुत जास्त व्हायरल होऊन राहिली. या म्हणजे 28 तारखेपासून कंटिन्यू बहुत जास्त हे होत आहे. बहुत धारा लागली तिथे, 144 धारा लागली.
त्यानंतर त्या उद्देशाने त्या शहरमध्ये कोणीच एंट्री करू शकत नाही. या युजली जे विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांची सिस्टर प्रियंका गांधी यांना पण तिथे एंट्री करण्यात नाही आली. ओके. कोणतेच नेते तिथे येऊ शकत नाही आणि खूप बेकार परिस्थिती आहे तिथे, बहुतच बेकार परिस्थिती. तिथे त्यांनी असं आश्वासन दिलं आहे की SIT ची जी टीम आहे, SIT एक कोणतरी टीम आहे वाटतं, मला याचं फुल फॉर्म नाही माहित, बट ही जी टीम आहे ही 7 दिवसामध्ये निकाल लावेल आणि रेपिस्ट यांना फाशीची शिक्षा देण्यात येईल पा. तर असं त्यांनी आश्वासन दिलं आहे या 7 दिवसात. आता ते होईल ना होईल, कारण लास्ट टाइम 2012 मध्ये जे निर्भया कांड झाला त्याच्यामध्ये रेपिस्टला जे फाशी देण्यात आली ना, ते त्यांच्या 6 वर्षांनंतर म्हणजे 2018 मध्ये त्यांना तिला म्हणजे निर्भयाचे जे रेपिस्ट आहेत त्यांना फाशी देण्यात आली 2018 मध्ये, आणि कांड केव्हा झाला 2012 मध्ये. आता पुन्हा 2020 मध्ये हे हाथरसचा असा कांड झाला. याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये जो पोलीस प्रशासन याच्यामध्ये बहुत जास्त इन्व्हॉल्व आहे. या म्हणजे इवन दॅट की कोणती नेते किंवा मीडियाचा पण कोणताही व्यक्तीला त्या हाथरस मध्ये त्या डिस्ट्रिक्टवरच्या आतमध्ये यूज देत नाही. डिस्ट्रिक्ट बॉर्डरवर अडवून देत आहे, त्यांना कोणालाच अंदर येऊ देऊन नाही राहिलाय. या त्यामुळे तिथे काय परिस्थिती आहे, तिथले जे लोक आहे त्यांना कशाप्रमाणे सिच्युएशन हँडल करून आले, आय डोंट नो यार. या इट वॉज रिअली बेकार सिच्युएशन. बट हे काय झालं, हे पॉलिटिक्स झालं, कोण काय कसं आहे, बट हे केव्हापर्यंत राहील. या म्हणजे आपल्या इंडियामध्ये केव्हा अशा मुलींना रेप होईल वगैरे वगैरे, म्हणजे हाऊ मच थिंग्स यार. म्हणजे आपल्या देशामध्ये मुलगी सेफ का नाही आहे. या म्हणजे फ्रान्समध्ये घे किंवा अमेरिकेमध्ये, कोणत्या देशामध्ये घे, तिकडे पण फिमेल्स आहे. ओके. बट ते एवढे डरून राहत नाही, भीतीपोटी राहत नाही, ते खुलेआम राहतात. येस. पण आपल्या इंडियामध्ये या साऱ्या गोष्टी खूप कठीण होऊन जाते, डेफिनेटली बहुत कठीण होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये एका मुलीला सर्व्हाइव्ह करणं अशा प्रकारे एन्व्हायरमेंट. येस. कारण कसं आहे की गँग रेप जे आहे ना, हे जे होतात याचा जो रेशो आहे तो आपल्या ऑल ओव्हर द वर्ल्ड इंडियाचा रँक फर्स्ट आहे. येस, या गँग रेप मध्ये. ऑक्सफर्डची एक स्टडीच्या अनुसार असं सांगण्यात आलं आहे की इंडियामध्ये प्रत्येक 3 दिवसानंतर एक गँगरेप, मुलीवर गँगरेप होतो 3 दिवसानंतर. सो इट वॉज रिअली बेकार सिच्युएशन. या वेल, मला समोर जाऊन असे काही काम करायचे जे सोशल गोष्टीसोबत इंटरॅक्ट करते. सो तुला काय वाटते की याच्यावर काय सोल्युशन आहे? व्हॉट इज द बिहाइंड द सोल्युशन? या वेल, म्हणजे रिसेंटली हा जो इव्हेंट झाला याच्यावर मी थोडासा विचार केला आणि मग मला थोडंसं रिअलाइज झालं की याच्यावर सोल्युशन काय असू शकते. तर मी ते सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो. व्हॉट विल बी आपण नाही का मेन फाउंडेशनच्या बिल्डिंगची जे मेन फाउंडेशन आहे ना त्याला हिट करण्याचा प्रयत्न करू. ओके. म्हणजे व्हाय आपल्या इंडियामध्ये रेपिस्ट आहे, म्हणजे ते लोक का रेप करतात मुलींवर, म्हणजे ते कशाप्रमाणे विचार करतात, याच्यावर आपण विचार बोलू आपण. सो आपल्या इंडियामध्ये काय की एज्युकेशन ची कमतरता आहेच. या म्हणजे काही लोक खूप जास्त एज्युकेटेड आहे वगैरे वगैरे, बट खूप सारे लोक एज्युकेटेड नाही आहेत. युजली केरला घे किंवा तामिळनाडू घे वगैरे, इकडे कधी अशी काही सिच्युएशन होत नाही. जे साऊथ इंडिया आहे ना तिथे कधी अशा प्रकारे सिच्युएशन होत नाही. इवन महाराष्ट्रामध्ये घे, आपल्या स्टेटमध्ये पण घे, इथे
अशी सिच्युएशन होत नाही. बट दिल्ली घे, दिल्ली, त्याच्यानंतर हरियाणा, त्यानंतर UP, उत्तर प्रदेश वगैरे, MP, मध्य प्रदेश, यस हे पण घे. आणि त्यानंतर हा म्हणजे दिल्ली, UP, MP आणि हरियाणा, हे जे स्टेट्स आहे ना, हे आपल्या देशातले खूपच असे स्टेट्स आहे ज्याच्यामध्ये खूप बेकार वागणूक होते मुलींसोबत, खूप बेकार वागणूक होते. या म्हणजे ते लोक ज्याप्रमाणे विचार करतात, इट वॉज रिअली हॉरिबल सिच्युएशन. या तर माझा जो दृष्टिकोन आहे तो स्पेसिफिक टार्गेट किंवा स्पेसिफिक एरियामध्ये नाही. माझा जो सांगण्याचा जो मेमो आहे तो आहे एक जो व्यक्ती आहे तो रेपिस्ट काय बनतो. ओके, तर अशी खूप जणांनी स्टडी केली आहे. या ऍक्च्युली कसं आहे की मी थोडे गुगल केलं आणि फाइंड आउट केलं की व्हॉट इज बिहाइंड द रिझन फॉर गँग रेप. या म्हणजे असे रेप होण्याचे जे मेन रिझन काय. या आणि मग त्याच्यानंतर मग जे रेपिस्ट आहे त्यांचे पण काही स्टेटमेंट्स आहे. ओके, त्यांचे मग थोडे बहुत स्टेटमेंट्स वगैरे वाचले, त्यांचे पण काही इंटरव्ह्यूज युट्यूबवर अवेलेबल आहे. या म्हणजे त्यांनी असं का विचार केला जेणेकरून ते त्यांनी अशा प्रकारचं कांड केलं बा. या तर मोस्ट ऑफ द जे रेपिस्ट आहे ना, जे आता प्रिझन मध्ये वगैरे वगैरे, तर त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्यांच्यामध्ये ना एक गोष्ट कॉमन आली, आणि जे स्टडीमध्ये पण एक गोष्ट कॉमन आली, ती गोष्ट म्हणजे पॉर्न मूवीज. या पॉर्न मूवीज काय करते की तुम्हाला नाही का उत्साहित करते ती गोष्ट करण्यासाठी. आता हे कसं आहे आणि काय, आपण हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. मानून घे की तुम्ही 20-22 वर्षाचे आहात, ओके, आणि तुम्ही पहिल्यांदा पॉर्न मूवी बघितली. यू फील रिली ग्रेट. मग त्यानंतर काय केलं की तुम्ही पॉर्न मूवी बघितली आणि ड्युरिंग पॉर्न मूवी यू मॅस्टरबेट, ऑल्सो फील्स रिली ग्रेट. आणि मोस्ट ऑफ द टाइम असंच चालत गेलं. ओके, 22, 23, 24, 25, 26, 27 वर्षापर्यंत वगैरे असंच चालत गेलं. ऍट द एज ऑफ 28 मध्ये काय झालं की तुमच्यापाशी एक गर्लफ्रेंड आली. ओके, आणि तुम्ही तिच्यासोबत सेक्स केला. ओके, सेक्स केला तर तो सेक्सवाला जो एक्सपिरियन्स आहे इट वॉज मच बिगर, मच बेटर. या आणि तो खूप भयानक एक्सपिरियन्स आहे. मग आफ्टर सम टाइम्स त्याची गर्लफ्रेंड त्याला काहीतरी सोडून गेली का समथिंग लाईक दॅट. ओके, मग काय झालं, त्याला सेक्सचा खूप जास्त हे आला, म्हणजे त्याला सेक्स करूशच वाटत होता. ही वॉज वॉचिंग ऑलमोस्ट 8-9 घंटे, सॉरी 5-6 घंटे तो कंटिन्यू पॉर्न मूवी बघायचा. ओके, मॅस्टरबेट नाही करायचं बरं, पॉर्न मूवी बघायचा. या मॅस्टरबेट त्याचं व्हायचं म्हणा, बट जो बघण्याचा जो इंटेन्सिटी आहे ना, इट वॉज खूप जास्त वाढली. ओके, त्यानंतर तो नाही का प्रत्येक मुलीकडे नाही का तशा नजरेने बघून राहिलाय, कारण पॉर्न मूवी मध्ये कसं आहे पूर्ण नेकेड असतात. या तर ऑब्विसली मोर अँड मोर टाइम तो त्या पॉर्न मूवी मध्ये इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे काय होत आहे की त्याची मेंटॅलिटी चेंज होत आहे. म्हणजे त्याच्या आसपास असणारी कोणती मुलगी त्याला नेकेडच दिसायला लागते. या जरी तिने कपडे घातले नाही घातले, किंवा जस्ट लाईक एखादी मुलगीचा झाडू मारत आहे. ओके, आणि झाडू मारताना नाही का जो मुलगा आहे त्याला नाही का त्या बाईचा किंवा त्या मुलीचा क्लिवेज दिसला. क्लिवेज आणि काय असते की ब्रेस्ट मधला जो मधला भाग असतो ना, त्याच्यामध्ये जी डेप्थ आहे ना, ती डेप्थ दिसते. जर तुम्ही असं झोकलंय ना तर ती डेप्थ दिसते, त्याला म्हणते क्लिवेज या क्लॅवेज असं काहीतरी समथिंग वर्ड आहे त्याला. तर जेव्हा त्यांनी असं रिअल मध्ये पाहिलं तर तेव्हा त्याच्याने राहणं नाही झालं. आणि मग काय झालं की त्या व्यक्तीने त्या मुलीला किंवा त्या बाईला पकडलं आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
ऑब्विसली पहिला टाइम होता तर तिने एकदम साईडला केलं, हट असं कर तसं कर, त्यांनी तिने दूर हकलण्याचा प्रयत्न केला आणि शी गॉट सक्सेसफुल या. बट याच्यामध्ये काय झालं की तिच्या मनात एक प्रकारे भीती तयार झाली. ओके. आणि त्यानंतर आता ही भीती काय, अशी भीती म्हणजे कसं आहे की मुलींमध्ये काय असते, म्हणजे कमी गरीब घरच्या मुली आहेत त्या सांगत नाही घरी या की अशा प्रमाणे झालं बा वगैरे, ते मनामध्येच कुठेतरी दबून ठेवतात, सांगत नाही. यस. आणि याचाच फायदा ते रेपिस्ट लोक किंवा असे काही लोक जे घेतात, जे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न, कारण ते घरी सांगत नाही. ओके. आणि जे अशा प्रमाणे रेप करण्याचा प्रयत्न करतात किंवा हे करतात ते फायनान्शियली आणि खूप जास्त मोठे किंवा ठाकूर वगैरे असतात या. तर अशाच प्रमाणे त्याला अशी काही अपॉर्च्युनिटी भेटते आणि तो त्या मुलीवर रेप करतो. ऑलराईट. या. कधी कधी काय होते की रेपिस्ट सिंगल पण असतो या, बट कधी कधी काय होते की रेपिस्ट मल्टिपल पण असतात. म्हणजे की त्याला असं माहीत पडलं की आसपास अराउंड मुलं आहे, त्याच्या सोबतचे मुलं आहे ते पण पॉर्न मूवी बघतात वगैरे. तर ऑब्विसली काय की ते लोक नाही का, म्हणजे समज जर 4 लोक आहे ते पण एका मुलीकडे खूप गंद्या नजरेने बघतात, बहुत ही गंद्या नजरेने बघतात. आणि मग काय की बस सेम छेडछाड करणं सुरू, असं करणं सुरू, आणि जेव्हा त्यांना काही अपॉर्च्युनिटी दिसली ते बस सुरू होऊन जातात या. त्यांना काहीच कळत नाही, ते फुल नशेमध्ये राहतात आणि दे डू व्हॉट एव्हर दे वांट या. बट आफ्टर दे सेक्स केल्यानंतर काय होते की त्यांना भीती वाटते की आता ही मुलगी समोर जाऊन काही करेल या. तो ऑब्विसली कसं आहे की त्यांना असं वाटते की या मुलीला मारून टाकावं बा. तर मग काय आहे की त्या मुलीला सेक्शुअल अब्यूज करणं सुरू होते. सेक्स करणं इज समथिंग रिली डिफरंट, सेक्शुअल अब्यूज करणं दॅट इज व्हेरी डिफरंट या. सेक्शुअल अब्यूज मध्ये काय होते की तुम्ही सेक्स तर करत आहात, बट ड्युरिंग द सेक्स त्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही हर्ट करत आहात व्हेरी डीपली, बहुत ही डीपली. यस. याच्यामध्ये काय होते की तुम्ही, तो व्यक्ती आहे जो रेपिस्ट आहे तो अब्यूज करतो, त्याच्या मनात जे येईल ते टाकतो. आय एम नॉट या, म्हणजे लोक काहीही करतात आणि दे डू व्हॉट एव्हर दे थिंक. यस. बहुतच बेकार. सेक्शुअल अब्यूज इज रियली बहुत ही गंदी चीज आहे. ओके. सेक्शुअल अब्यूज करतात आणि मग त्याच्यानंतरही विक्टम असते ना ती जिवंत राहते या, समहाऊ तिची ब्रेथ वगैरे सुरू असते, तरी त्यांना भीती वाटते कारण ऑब्विसली शी इज स्टील अलाइव्ह. तर तिला मारण्याचा प्रयत्न करतात, ज्या पद्धतीने होत असेल त्या पद्धतीने तिला मारण्याचा प्रयत्न करतात, जिवंत मारतात किंवा कुठे काही पण करतात या. मारण्याचे बहुत वेगवेगळे तरीके आहे. सो मच थिंग. सो या, तर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की या स्टडीमधून या प्रिझनच्या स्टेटमेंट्स वरून एवढं लक्षात येते की पॉर्न मूवीज आहे ना हे ऑलमोस्ट 70% रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे फॉर रेप या. कारण हे पॉर्न मूवीज आहे ना, हे एक प्रकारे मनामध्ये अशा प्रकारे गोष्टी क्रिएट करून देतात, अशा प्रमाणे दृष्टिकोन, अशा प्रमाणे जो व्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह अशा प्रमाणे निर्माण करून देतात, जेणेकरून लोकांना नेहमी आकर्षित वाटते लोकांकडे, म्हणजे मुलींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो चेंज करून देतात या. म्हणजे हे जस्ट लाईक दॅट की काही काही लोकांच्या साईडला बिकनी घालून मुली पण असतात, बट त्यांना काहीच फील होत नाही या. बट काही काही लोक असे असतात ज्यांच्या घरी बाई किंवा एखादी मुलगी साडी घालून जरी असली ना तरी त्यांना नेकेड दिसायला लागते. सो इट वॉज दॅट. ती याच्यामध्ये फरक कोणता आहे? फरक कपड्यांमध्ये नाही, हे फरक आहे मेंटॅलिटीमध्ये. आणि ही मेंटॅलिटी कुठून होते? जेव्हा व्यक्ती अशा प्रकारे पॉर्न मूवीज खूप जास्त बघतो या. आय एम सजेस्टिंग
या पॉर मूवी मध्ये फायदा कोणाचाच नाही आहे, नुकसानच आहे. या मी इवन पॉर मूवीज म्हणून असं म्हणलंय आणि त्याच्यानंतर हे पॉर्न इंडस्ट्रीज आहे वगैरे, तर यांना फायदा होत आहे, बट तो त्यांनाच फायदा होत आहे. बाकी सोसायटीला याचा काहीच फायदा होऊन नाही राहिला, नॉट इवन अ लिटिल बिट. या इवन नुकसान होत आहे. आणि माझा जो समजा जर मला काही ऍक्शन करायची असेल ना, माझा नाही का एक सिम्पलसा फॅक्टर आहे की इंडियामध्ये रेप होण्याचे, इंडियामध्ये घ्या की कुठे रेप घेण्याचे जे चान्सेस आहे ना, त्याच्यामध्ये 70% डिपेंड करते पॉर मूवीज. पॉर मूवीज 70% रिस्पॉन्सिबल असते. त्यानंतर 20% रिस्पॉन्सिबल असते ऑपॉर्च्युनिटी. या ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. येस, कधी कधी अशाप्रमाणे संधी किंवा कशाप्रमाणे सिच्युएशन अशाप्रमाणे बनून जाते जे बिलकुल अनहायजेनिक असते. या तर 20% इज ऑपॉर्च्युनिटी किंवा सिच्युएशन, हे रिस्पॉन्सिबल असते. आणि त्यानंतर 10% हे रिस्पॉन्सिबल असते अदर पर्सन. अदर पर्सन म्हणजे जो विक्टम आहे किंवा हे आहे. या म्हणजे की कधी कधी काय होते की जर एखादा व्यक्ती तिला छेडण्याचा प्रयत्न करत आहे, ओके, आणि मुलगीला अगोदरपासून माहित आहे की आपण या मुलाला हे करू शकत नाही, म्हणजे हाकलू शकत नाही किंवा त्याच्यासोबत मारपीट करू शकत नाही किंवा वॉटएव्हर. या तर अशा परिस्थितीमध्ये काय असते, मोस्ट ऑफ द मुलीज, मोस्ट ऑफ द फिमेल्स काय असतात, त्यांना असं वाटते की हा सेक्सच करताय ना, तर करू द्यायला सेक्स, आपण पण थोडा बहुत एन्जॉय करू. या तर अशा परिस्थितीमध्ये नाही का, शी वॉज वाईड ओपन, ती सगळं काही खुलं करून देते का, कर तू, मला तुला जे वाटेल ते कर माझ्यासोबत. या आता याच्यामध्ये काय होते की जेव्हा समोरच्या व्यक्तीचा असा कॉन्फिडन्स दिसला ना, तो रेपिस्ट आहे ना, तो अजून जास्त करतो. या इट वॉज बहुत ही बेकार. या ट्रस्ट मी, इट इज नॉट गुड. तर 10% रिस्पॉन्सिबल असते अदर पर्सन, म्हणजे ज्याच्यावर रेप होत आहे तो पण 10% रिस्पॉन्सिबल असतो. बट मला या 10% वर नाही जायचं आहे आणि ऑपॉर्च्युनिटीवर पण नाही जायचं आहे, कारण ऑपॉर्च्युनिटी ऑब्विसली इट वॉज समथिंग, अशी काही गोष्ट आहे जे म्हणजे देव जाणे व्हॉट विल हॅपन. या म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कधी काही होऊ शकते वगैरे. येस, बट हे 70% जो स्लॉट आहे ना, हा पॉर मूवीचा आहे, जो हायली रिस्पॉन्सिबल करते फॉर विक्टम, रेप अँड एव्हरीथिंग, गँग रेप वगैरे या साऱ्या गोष्टीसाठी 70% रिस्पॉन्सिबल आहे हे रेप, सॉरी हे सेक्स, सॉरी पॉर मूवीज. समज जर आपण पॉर मूवीज कम्प्लिटली बॅन केलं किंवा कम्प्लिटली बंद केलं थ्रू एंटायर द वर्ल्ड, या म्हणजे कोणीही पण पॉर मूवीज बनवणार नाही, जे पण बनवेल त्यांच्यावर दंड करण्यात येईल किंवा त्यांच्यावर कानूनी कारवाई करण्यात येईल. दुसरी गोष्ट, या हे जे आता पॉर मूवीजचं बनवणं बंद झालंय, बट स्टील याचं डिस्ट्रीब्युशन असतात, म्हणजे जे पुराणी असलेले जे पॉर मूवीज आहे ते डिस्ट्रीब्यूट करतात. जे पण वेबसाईट किंवा जे पण सर्व्हर अशा प्रमाणे कंटेंट आहे जो डिस्ट्रीब्यूट करत आहे, त्यांना ट्रॅक करणं, त्यांना पकडणं, त्यांचे सर्व्हर डिस्ट्रॉय करणं आणि ज्यांचे जे सर्व्हर आहे त्यांच्यावर कानूनी कारवाई करणं, त्यांच्याशी विचारपूस करणं. ओके, अजून जेवढे यांचे नेटवर्क आहे, म्हणजे आतापर्यंत जेवढे काही पॉर मूवीजचे जे साईट्स आहे त्यांचे खूप सारे नेटवर्क असतात. या म्हणजे यांचं एक सिंगल हब नसते. या तर यांचं खूप मोठं नेटवर्क असते, ते यांना प्रत्येक नेटवर्कला ट्रॅक आउट करणं, त्यांचे सर्व्हर फाइंड आउट करणं आणि त्यांना डिस्ट्रॉय करणं आणि ते डिस्ट्रॉय केलेले त्यांची जे मालकी आहे त्यांची विचारपूस करणं आणि त्यांना पण कानूनी कारवाई करणं, इव्हन समहाऊ जेल पण. ओके, अजून जे पॉर्न मूवी मध्ये काम करणारे जे ऍक्टर, ऍक्ट्रेस किंवा जे जे पर्सन आहे त्यांना तर बॅन आहेच. या बट समज ते स्वतःहून असे काही व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल तरीही त्यांच्यावर
कानूनी कारवाई करणं इट इज रिअली एसेन्शियल. ओके, हे झालं पॉर्न मूवीज बद्दल. ओके, या सगळ्या गोष्टी करू शकतो. दुसरी आहे, फिल्म्स मध्ये पण या सगळ्या गोष्टी असतात, बट फिल्म्स मध्ये याचा हे असतो म्हणजे उद्देश असतो. म्हणजे समहाऊ एक मुलगा मुलगीला किस करत आहे, दॅट इज ओके. या फिल्म मध्ये किस पर्यंत दाखवणं, या बट जो सेकंड बेस आणि जो थर्ड बेस आहे तो दाखवायचा नाही. इट वॉज, जर फिल्म मध्ये सेकंड बेस किंवा थर्ड बेसचा जो कंटेंट आहे तर तो अनरेटेड मूवी मध्ये जाईल. ओके, आणि मोस्ट ऑफ द कंट्रीज मध्ये ते जे क्लिप्स आहे ते कट होईल, ज्या क्लिप्स मध्ये सेकंड बेस क्रॉस होत आहे किंवा थर्ड बेस क्रॉस होत आहे. तर सेकंड बेस आणि थर्ड बेस म्हणजे सेकंड बेस याने की जेव्हा मुलीचे जे ब्रेस्ट आहे ते दाखवण्यात येईल, तर हे झालं सेकंड बेस. थर्ड बेस आहे जेव्हा मुलीचे जे वजायनाज आहे ते दाखवण्यात येईल, ते झालं थर्ड बेस. ओके, तर फर्स्ट बेस याने की किसिंग वगैरे, दॅट्स अ फर्स्ट बेस, ते चालतात या. बट सेकंड बेस आणि थर्ड बेस हे क्रॉस नाही झाले पाहिजे. आणि ज्या फिल्म मध्ये या साऱ्या गोष्टी क्रॉस होत आहे ते फिल्म अनरेटेड मध्ये राहील. ओके, मोस्ट ऑफ द कंट्रीज मध्ये अशी जे फिल्म्स आहे ती अनरेटेड मध्ये राहील, जेणेकरून त्याची क्लिप्स कट करून येईल. या जे फुल असतात ना ती राहणार नाही, सेन्सर बोर्ड त्यांना पकडेल. ओके, त्यांच्या फिल्म मध्ये या सर्व गोष्टी आहे तर त्यांना हा पार्ट आयदर कट करावा लागेल. ओके, कट केला तेव्हाच तुमची फिल्म समोर कंट्रीमध्ये पब्लिश होईल, नाही तर पब्लिश होणार नाही. या आणि त्याच्यावर अनरेटेडचा टॅग तर तो राहीलच. या अनरेटेड टॅग म्हणजे ती फिल्म मोठ्या स्क्रीनवर पब्लिश होणार नाही ऍट ऑल, कधीच नाही. येस, ती फिल्म तर राहील, इंटरनेटवर राहील, पीपल कॅन सी इट. येस, बट स्टील त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये सेकंड अँड थर्ड बेस क्रॉस होत आहे ती क्लिप कटून जाईल. या तर मग फुल मूवी कुठे राहील? फुल मूवी फक्त ज्याची जे प्रॉपर्टी आहे त्याच्याच पाशी राहील, बाकी कोणाच पाशी नाही राहील. मोस्ट ऑफ द लोकांपाशी ऍज अ अनरेटेड क्लिप कट राहील, म्हणजे सेकंड बेस थर्ड बेस जे क्रॉस होत आहे ते क्लिप कट राहील आणि रेस्ट ऑफ द मूवी, या आणि तीच मूवी समोर पास ऑन करेल इंटरनेटवर, तीच राहील. या तर समज जर आपण हे स्टेप्स उठवले तर ऑब्विसली कसं होईल की याच्यामुळे काय होईल की डिमांड राहील, या म्हणजे लोकांची डिमांड राहील की चलो सेक्स कब देखते हैं, सेक्स देखते हैं, मी राहील, या डिमांड बहुत जास्त राहील. बट कसं आहे की हे डिमांड हळूहळू कमी पण होईल. समजा जर आपण कंट्रोल केले गेलेत ना तर 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, मॅक्सिमाइज 10 वर्षाची खूप डिमांड राहील. बट 10 वर्षानंतर याची बिलकुल डिमांड हळूहळू कमी होत जाईल. इट वॉज रिअली लेस. येस, विचार कर, अगोदर पॉर मूवीज होता क्या? अगोदर फिल्मच नव्हती, अगोदर काही टीव्ही वगैरे होते नाही. या बट तरी आपण सस्टेन केलं ना. पण जेव्हापासून डिजिटलायझेशन आलं आहे, पीपल कलेक्ट ऑल ओव्हर द वर्ल्ड, त्यामुळे असून राहिलं की त्यांना खूप इझी होऊन राहिलं या सर्व गोष्टी करणं. या सो दॅट इज नॉट गुड. जे गोष्ट गलत आहे ती गलत आहे, जे सोसायटी अशी गलत आहे ती गलत आहे. सो इट जस्ट लाईक पॉर्न मूवीज इज द रिअली इम्पॉर्टंट थिंग. की समज जर आपण आपल्या सोसायटीला आणि आपल्या सोसायटीमधल्या ज्या फिमेल्सला आहे त्यांना समज सुरक्षित ठेवायचं असेल ना, तर मला असं वाटते की पॉर्न मूवीजला बॅन करणं, बंद करणं फ्रॉम ग्राउंड झिरो, ग्राउंड लेवल पासून याला बंद करणं हे खूपच जास्त इम्पॉर्टंट काम आहे. या तेव्हाच आपण असं म्हणू शकतो की आपण आपल्या दुनियामध्ये किंवा आपल्या कंट्रीमध्ये, कारण कसं आहे की कंट्रीने असं म्हणलं की मला बॅन करायचं, ऑब्विसली आपल्या इंडियामध्ये पॉर्न बॅन आहे, बट तरीही लोक बघून राहिले. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट ते दुसऱ्या कंट्रीमध्ये अवेलेबल आहे ना, आणि दुसऱ्या कंट्रीची साईट्स आपण ऍक्सेस करू शकतो बिकॉज ऑफ VPN, जे पण सगळे अवेलेबल आहे. ते जस्ट लाईक दॅट की सगळं बॅन आहे बट तरी लोक पाहूनच राहिले. तर याच्यामध्ये फरकच काय? या काही राहिलंच नाही, नथिंग एल्स. सो हे जे आहे ना हे इंटरनॅशनल लेवलवर या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे, तेव्हाच आपण
या साऱ्या गोष्टीला हे करू शकतो. आता तुझं म्हणणं असं आहे की समजा जर पॉर मूवी समजा जर बॅन केला तर याच्यापासून जो रेव्हेन्यू जनरेट होईल ना, तर तो लॉस होईल ना, ऑब्विसली लॉस होईल या. बट या रेव्हेन्यूचा जो फायदा होत आहे तो कोणाला होत आहे? जे पॉर्न स्टार त्यांना होत आहे, त्यानंतर पॉर्न मेकर्स आहे त्यांना होत आहे, जे पॉर्न जे डिस्ट्रीब्युटर आहे त्यांना होत आहे. असे लोक जे पॉर्न गोष्टीशी रिलेटेड आहे त्या लोकांना याचा फायदा होत आहे. बाकी कोणाला होत आहे याचा फायदा सांग बरं. हा, जे त्यांना फायदा होत आहे ते लोक टॅक्स पण भरत आहे वगैरे वगैरे, चलो ठीक आहे मानले ते या, म्हणजे या. बट फायदा त्यांनाच होत आहे ना, आणि ते लोक सोसायटीला बिघडवून राहिले, तर आपण का त्यांचा फायदा करून घ्यावा? वाय? दॅट इज नॉट गुड या. हे बहुत ही गंदी चीज आहे. आणि समजा जर नुकसान होत आहे ना, तर आपण सहन करून घेऊया. कारण कसं आहे की एक गँगरेप होतो, एक गँगरेप झाल्यानंतर अशाप्रमाणे सरकारवर प्रेशर येते, अशाप्रमाणे हे होते ते होते, सो मच थिंग्स या. जी गोष्ट आपल्याला कमी करायची आहे त्याच्यामध्ये आपण अजून जास्त प्रेशर करून त्याला अजून कमी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये पैसा आणि सो मच थिंग्स लागून जाते. मला असं वाटते की 21 सेंचुरीमध्ये समजा जर मला असं वाटते की माझ्या लाईफमध्ये लेवल 5 आहे, तर ऑब्विसली मी हे डिसिजन घेईल या, आणि पॉर्न मूवीज कम्प्लिटली बॅन करेल या. कारण हीच एक अशी गोष्ट आहे त्याच्यामुळे या साऱ्या गोष्टी होत्या या. पॉर्न मूवीज किंवा पॉर्न स्टोरीज वगैरे वगैरे हे पण बहुत गंदी आहे या. जी गोष्ट तुमची नियत बिघडवते ना, म्हणजे पॉर्न मूवीज आहे किंवा पॉर्न स्टोरीज पण असतात या, म्हणजे असे काही स्टोरीज ज्याच्यामध्ये ते आपले पॉर्न बद्दलच्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहितात, सांगतात वगैरे या, हे अति बेकार आहे. जे आपण वाचतो ना ते पण बहुत बेकार आहे. सो दॅट इज नॉट. आता आपण खूप वेळ बोललो, 57 मिनिट बोललो, बट इट वॉज रिअली इम्पॉर्टंट थिंग यार. जे काय बोललो हे खूप महत्वाचं होतं. दॅट इज रिअली एसेन्शियल. So this is the my artifact episode number 2049. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.